आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवणारी बातमी समोर आली आहे। पवार कुटुंबातील संघर्ष आता उघडपणे बाहेर येऊ लागले आहेत। कारण आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याबद्दल अतिशय रोकटोक आणि धक्कादायक विधान केलं आहे। मला आता त्यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा नाही। आमदार रोहित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। महाराष्ट्राचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता संघर्ष आणि अंतर्गत मतभेद आता टोकाला पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एका बाजूला अजित पवारांच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती गेली, तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि जय पवार देखील पक्षात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र या घडामोडींमध्ये रोहित पवार सातत्याने वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत मोठी मोहीम सुरू केलेली आहे। आमदार रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमधून या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं। इतकंच नाही तर त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेत या प्रकरणात दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला। मात्र आता रोहित पवारांच्या नाराजीचं खरं कारण ठरत आहे VSR एव्हिएशन कंपनी। काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांच्या कार्यालयाने प्रवासासाठी VSR विमान कंपनीचं विमान बुक केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। याच काळात आसाममध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या शेजारी सुनेत्रा पवार बसल्याचा फोटो व्हायरल झाला आणि याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी गंभीर शंका उपस्थित केलेल्या आहेत। यावेळेस आमदार रोहित पवार म्हणतात, आम्ही न्यायालयात लढतोय, लोकांमध्ये जाऊन लढतोय, पण या गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही खरंच लढावं की नाही असा प्रश्न देखील निर्माण होतो। म्हणजेच पवार कुटुंबातील अविश्वास आता स्पष्टपणे समोर येत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। दरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून पुन्हा एकदा CBI चौकशीची मागणी केली आहे आणि यावेळी त्यांनी मोठं राजकीय विधान देखील केलं। जर 28 मे पूर्वी या प्रकरणाची चौकशी CBI कडे दिली तर मी स्वतः सुनेत्रा पवारांचा सत्कार करेन। आमदार रोहित पवार यांचं हे विधान राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। फक्त पवार कुटुंबच नाही तर अजित पवार गटातील अंतर्गत नाराजीचाही मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला। खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच शरद पवार यांची घेतलेली भेट ही त्यांनी चर्चेत आणली। रोहित पवार म्हणतात, पक्षात मोठा सावळा गोंधळ सुरू आहे, नेत्यांमध्ये मतभेद आहेत, काहींची नावं यादीतून वगळली जात आहेत, अनेक जण नाराज आहेत। अजित पवार गेल्यानंतर सरकारमध्ये त्या गटाची ताकद कमी झाली आहे। याचा फायदा आता शिंदे गट आणि भाजपाला होत आहे। त्यांच्या मते भाजपा सध्या शांत असली तरी निवडणुकी आधी मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू होऊ शकतं, तर शिंदे गटानं आतापासूनच नेत्यांना पक्षात घेण्याची तयारी सुरू केली आहे। राजकीय तज्ञांच्या मते रोहित पवारांची भाषा आणि आक्रमक भूमिका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडू शकतात। एकीकडे अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून संशय निर्माण होतोय, तर दुसरीकडे VSR कंपनीचा उल्लेख आणि आता थेट कुटुंबातील सदस्यांशी संवाद बंद केल्याचं विधान समोर येत आहे। या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संघर्ष उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।
आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेकडे. आमदार रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं जाणार का? VSR कंपनीचा मुद्दा आणखीन तापणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत पुढे काय होणार? या सर्व अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.